श्रावण गुरुवार विशेष उपाय. 1 लोटा गंगाजलमध्ये हरभरा डाळीचे 16 दाणे टाकून विष्णूंचे स्मरण करत ते पाणी अर्पण केल्यास कुटुंबातील अडचणी व कलह दूर होतात असे मानले जाते. ह्या दिवशी पिठात हरभरा डाळ, गूळ आणि हळद भरून गाईला खाऊ घाला. असे केल्याने पैशाची समस्या उद्भवत नाही असेही मानले जाते. तसेच आर्थिक संकट दूर करण्यासाठी शिवलिंगावर मध मिसळलेले जल किंवा गंगाजल अर्पण करावे. अखंड बेलपत्र तर देवाला 3 किंवा 11 अखंड म्हणजे फाटलेले नसलेले बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणून वाहावे. पितृदोष निवारण्यासाठी उपाय. तर शिवलिंगावर काळे किंवा पांढरे तीळ वाहून मनोभावे प्रार्थना करावी. रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवांना चंदनाचा लेप व सुवासिक इत्र अर्पित करावे. शिवलिंगावर पाणी अर्पण करताना त्यात चंदन टाकून ते अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद येतो, तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे दुःख दूर होतात. ज्योतिषांच्या मते गुरुवारी ओम बृहस्पतये नमः ह्या मंत्राचा जप केल्याने गुरुग्रह प्रसन्न होतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पती अशक्त असेल त्याने गरीब आणि पक्ष्यांना केळी किंवा पिवळी मिठाई वाटली पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारच्या दिवशी भगवान बृहस्पतीची पूजा केल्यानंतर सुगंधी, अखंड आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ आणि कपडे दान करावेत. श्रावण गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात ह्या गोष्टी मिसळा तर भरपूर पैसा मिळेल आणि प्रगती होईल. वास्तुशास्त्रानुसार आंघोळीचे आरोग्याच्या फायद्यास व्यतिरिक्त अनेक फायदे आहे. याशिवाय आंघोळीच्या पाण्यात काही खास गोष्टी मिसळल्याने पैशाची कमतरता, नकारात्मक ऊर्जा, घरगुती त्रास, तणाव, रोग आणि इतर अनेक समस्यांपासून आराम मिळतो. तर चला जाणून घेऊया तर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या त्या 4 खास गोष्टींबद्दल ज्या आंघोळीच्या पाण्यात मिसळल्यास प्रत्येक व्यक्तीचे नशीब उजळते. आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने फायदे होतात. वास्तुशास्त्रानुसार गुरुला हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पाण्यात टाकून आंघोळ केल्याने कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते. यासोबतच भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरात सुख शांती राहते. ह्याशिवाय जीवनात प्रगती होण्याची शक्यताही हळूहळू वाढते. आंघोळ करताना पाय दक्षिणेकडे नको. तर मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे. पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून आंघोळ केल्याने माणसाला वाईट नजरेचा त्रास होत नाही. याशिवाय आजूबाजूला असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही कमी होतो आणि धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेरजी यांचा आशीर्वाद देखील मिळतो, ज्यामुळे व्यक्तीला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही. तसेच आंघोळीच्या पाण्यात वेलची टाकल्याने काय फायदे होतात तर आठवड्यातून 1 ते 2 वेळा आंघोळीच्या पाण्यात वेलची टाकल्याने जीवनातील समस्या दूर होतात. हा उपाय केल्यावर काही वेळाने तुमचा वाईट काळ संपून तुमच्या आयुष्यात आनंद येईल. तसेच हळूहळू सर्व इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात देखील होईल. वास्तूनुसार कपडे ह्या दिशेला ठेवा तर चुकीच्या दिशेला नकारात्मक परिणाम होऊ शकतात. पाण्यात दूध मिसळून आंघोळ केल्याने काय फायदे होतात तर ते जाणून घेऊया. देवी देवतांच्या पूजेमध्ये दुधाचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय आंघोळीच्या पाण्यात देखील दूध मिसळल्यानेही अनेक फायदे होतात. पाण्यात दूध मिसळून रोज आंघोळ केल्यास गंभीर आजारांचा धोका कमी होतो आणि आयुर्मानही वाढते. तसेच जर तुम्हाला नकारात्मकता दूर करायची असेल तर पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठ टाकून आंघोळ करावी. हे केस आणि त्वचा स्वच्छ करते आणि वेदना देखील कमी करते. पापांपासून मुक्ती आणि पुण्य मिळवायचे असेल तर थोडेसे गंगाजल मिसळून स्नान, मंत्र जपताना स्नान करावे. तसेच शुक्राचे दोष दूर करून धनवान बनायचे असेल आणि वैवाहिक जीवन सुखी करायचे असेल तर शुक्रवारी तुरटीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे.
तसेच जर तुम्हाला पावित्र्य आणि शुभ आणि चेहऱ्यावर चमक हवी असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चंदन मिसळून स्नान करावे. तर गुरुग्रहाचे दोष आणि दुर्दैव दूर करून तुमची त्वचा सुधारायची असेल तर गुरुवारी थोडी हळद मिसळलेल्या पाण्याने स्नान नक्की करावे. तूप किंवा दूध मिसळून आंघोळ केल्यास नकारात्मकता दूर होऊन रोगापासून मुक्ती मिळते. तसेच राहू, केतू, चंद्र आणि शुक्र यांचे दोष दूर करून नकारात्मकता दूर करायची असेल तर कापुराचा तुकडा पाण्यात टाकावा. तसेच नसीब मजबूत करण्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी देखील तीळ पाण्यात टाकावे. तसेच आंघोळीच्या पाण्यात अत्तर मिसळून आंघोळ केल्यास शुक्राचे दोष दूर होऊन सुख समृद्धी वाढते. अशी मान्यता आहे की संध्याकाळी माता लक्ष्मीचे घरात आगमन होते, त्यामुळे प्रदोष काळात भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची विधीपूर्वक पूजा केल्यानंतर मुख्य दरवाजाजवळ एक दिवा नक्की लावावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरातून नकारात्मकता दूर राहते. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकीचे नाते टिकून देखील राहते. मुख्य दरवाजा हा दिवा लावल्याने आजूबाजूचे वातावरणही सुखद होते. तर संध्याकाळी ह्या मंत्राचा जप करावे आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच एका मंत्राचा जप केल्यास तुम्हाला आयुष्यातील समस्यांपासून मुक्ती देखील मिळू शकते. यासाठी संध्याकाळी विष्णुदेवांसमोर एक दिवा लावा आणि त्यानंतर शांत मनाने आसनावर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे नियमित केल्याने व्यक्तीला आयुष्यात आणि करिअरमध्ये येणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच घरातील वातावरण देखील आनंदी राहते. तसेच सकाळी लवकर उठल्याने आणि आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पाण्यामध्ये थोडे मध टाकून ते शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे व्यक्तीला खूप शुभ परिणाम मिळतात. तसेच व्यक्तीला जीवनातील येणाऱ्या अडथळ्यांपासून देखील मुक्ती मिळते. जर तुम्ही करिअर आणि व्यवसायामध्ये समस्या असल्यास त्या दूर होण्यास मदत होते. तसेच शिवलिंगावर पाणी अर्पण करताना त्यात चंदन टाकून ते अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद येतो. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे दुःख दूर देखील होतात. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.